नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अजरामर साहित्यकृतीविषयी बोलणार आहोत जी केवळ एक कादंबरी नाही तर न्याय, करुणा आणि मानवतेचा एक गहिरा संदेश देणारा आरसा आहे। ही कादंबरी म्हणजे टू किल अ मॉकिंगबर्ड आणि ती लिहिली आहे अमेरिकन लेखिका हार्पर ली यांनी। ही कादंबरी 1960 साली प्रकाशित झाली आणि लगेचच ती सर्वांची लाडकी ठरली। पुढच्याच वर्षी 1961 मध्ये तिला पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला, जो साहित्य क्षेत्रातील एक सर्वोच्च सन्मान आहे। आज ही कादंबरी जगभरातील लाखो वाचकांच्या मनामध्ये विशेष स्थान राखून आहे आणि अनेक शाळा कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमाचा भागही बनली आहे। ही कथा 1930 च्या दशकातील अमेरिकेतील मॅकॉम्ब, अलाबामा या छोट्याशा गावातील आहे, जिथे वर्णभेद, गरिबी आणि सामाजिक अन्याय ह्या गोष्टी सामान्य होत्या। हार्पर ली यांनी स्वतःच्या बालपणातील अनुभवातून ही कथा साकारली आहे। या कादंबरीचं केंद्रस्थानी आहे दोन भावंड, स्काउट आणि जेम फिंच, आणि त्यांचे वडील आर्टिकस फिंच, एक सुसंस्कृत, नीतिमान आणि धैर्यशील वकील। आर्टिकस एका कृष्णवर्णीय व्यक्तीचं, टॉम रॉबिन्सन, निर्दोषपणे बचाव करतो, ज्यावर एका गोया स्त्रीवर बलात्काराचा खोटा आरोप ठेवण्यात आलेला असतो। टू किल अ मॉकिंगबर्ड आपल्याला दाखवते की ख्या धैर्याचं मोजमाप तलवारीने नाही, तर संयम, नीतिमत्ता आणि विवेकबुद्धीने केलं जातं। ही कथा आपल्याला शिकवते की समजून घेणं, सहानुभूती ठेवणं आणि न्यायासाठी उभं राहणं हेच खरं मानवी मूल्य आहे। चला तर मग या प्रभावी आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या कथेच्या खोल थरांमध्ये उतरूया। यातील पात्रांचं आयुष्य समजून घेऊया आणि हा प्रश्न विचारूया, आजच्या जगात देखील ही कथा आपल्याला काय शिकवते। अमेरिकेतील एका लहानशा शहरात मेकोम्ब घडणारी ही कथा केवळ एका कुटुंबाची गोष्ट नाही, तर त्या काळातील सामाजिक विषमता, निरागसता आणि माणुसकीचे खरे प्रतिबिंब आहे। तो काळ होता 1930 चा दशक, जेव्हा संपूर्ण जग महामंदीच्या संकटात सापडले होते आणि अमेरिकेतील अनेक छोटे गाव गरिबी, भेदभाव आणि सामाजिक अन्यायाच्या छायेत झगडत होते। टू किल अ मॉकिंगबर्ड ही कादंबरी अशाच पार्श्वभूमीवर सुरू होते। एक संथ, शांत पण आतून ससणारे गाव, मेकोम्ब। मेकोम्बच्या रस्त्यांवर धूळ पसरलेली असते, लोक फारशी साधनं नसताना जगत असतात आणि एक अघोषित स्वीकारार्हता संपूर्ण गावभर पसरलेली असते। वर्णभेद म्हणजे सामान्य गोष्टच मानली जाते। या वातावरणात देखील काही लोक असतात, जे सत्य आणि न्यायासाठी उभं राहण्याचं धाडस दाखवतात। त्यातले एक म्हणजे आर्टिकस फिंच। आर्टिकस हे एक विधुर वकील आहे, जे आपल्या दोन मुलांबरोबर, स्काउट फिंच आणि जेम फिंच, मेकोम्बमध्ये राहतात। त्यांचं कुटुंब समाजाच्या पारंपरिक चौकटीपेक्षा थोडं वेगळं आहे। आर्टिकस केवळ वकील नाही, तर एक नैतिक आदर्श आहेत, सत्यता, करुणा आणि न्यायाचं प्रतीक। स्काउट, जी या संपूर्ण कथानकाची निवेदिका आहे, ही एक जिज्ञासू आणि उत्साही मुलगी आहे। तिच्या निरागस नजरेतून आपण समाजातील गुंतागुंती पाहतो, ज्या गोष्टी मोठ्यांना सामान्य वाटतात, त्या स्काउटला खटकतात, कारण तिच्या दृष्टिकोनात अजूनही निष्कलंक सच्चाई आहे। स्काउटचा भाऊ जेम थोडा मोठा आहे, पण अजूनही बालपणात आहे। हे दोघं भावंड आर्टिकसच्या सहवासात वाढतात आणि त्यांच्या मूल्यांचा स्वीकार करतात। कथा सुरू होताच आपल्याला मेकोम्बच्या त्या संथ पण अनुभवांनी भरलेल्या जीवनशैलीची ओळख होते, जी वरून स्थिर वाटते, पण आतून बदलाची गरज भासत असते। ही एकसुरी दिनचर्या अचानक खंडित होते, दिल नावाच्या एका चुणचुणीत, कल्पनाशक्तीने भरलेल्या मुलाच्या आगमनाने। तो उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या मावशीकडे राहायला येतो। दिलच्या येण्याने स्काउट आणि जेमच्या जीवनात नवचैतन्य येतं। त्याच्या गोष्टी, वागणं आणि जिज्ञासेमुळे दोघेही त्याच्याकडे आकर्षित होतात। पण सर्वात जास्त कुतूहल आणि आकर्षण निर्माण होतं बू रॅडली या रहस्यमय व्यक्तिमत्वाभोवती। बू कधीच घराबाहेर पडत नाही।
त्याच्याबद्दल अनेक अफवा, कथा आणि भीतीदायक कल्पना मुलांच्या मनात भरलेल्या असतात. त्यांच्यासाठी बू म्हणजे काहीतरी अज्ञात, भीतीदायक पण रोमांचकारी गोष्ट, एक सावली जी कधी दिसत नाही पण सतत उपस्थित असते. बू रॅडलीबद्दल मुलांच्या मनात असणारी उत्सुकता त्या काळातील मुलांच्या मानसिकतेचे चित्रण करते, जिथं कल्पना आणि वास्तव यांची रेषा फारच धूसर असते. कधी ते बूला पाहण्यासाठी योजना आखतात, तर कधी त्याच्या घराजवळून जाताना त्याची झलक बघायचा प्रयत्न करतात. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर लेखक एक फार महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात, निरागसता आणि जिज्ञासा यांचा अर्थ. स्काउट, जेम आणि डिल यांच्या नजरेतून जेव्हा आपण समाजाकडे पाहतो, तेव्हा स्पष्ट होतं की मुलांचं विचारविश्व प्रौढांच्या गंजलेल्या विचारसरणीपेक्षा कितीतरी शुद्ध आणि न्यायप्रिय असतं. मेकोंब, त्याच्या सर्व दोषांसह, मुलांसाठी एक खेळाचं मैदान आहे, एक अनुभवशाळा आहे, जिथं ते केवळ जीवन समजून घेत नाही, तर चांगलं आणि वाईट यात फरक करणं शिकतात. हे सर्व एका सहज, भावनिक आणि खोलवर भिडणाऱ्या निवेदनात घडतं. ही प्रस्तावना उपन्यासातील मुख्य विषयांकडे इशारा करते: निरागसतेचं रक्षण, सामाजिक अन्यायाविरुद्ध उभं राहणं आणि छोट्या अनुभवातून मोठे जीवनसत्व घेणं. जसजशी ही कथा पुढे सरकते, तसतसा बू रॅडली केवळ एक रहस्यमय पात्र न राहता समाजाने चुकीचं समजलेल्या, दूर लोटलेल्या पण आतून निष्पाप असलेल्या व्यक्तींचं प्रतीक ठरतो. डिल, स्काउट आणि जेम यांच्यातली मैत्री, त्यांचे संवाद, खेळ आणि युक्त्या केवळ रंजक नाहीत, तर त्या काळातील समाजमनाची झलक मुलांच्या निरागसतेतून देतात. लेखक हे सगळं भावनिक आणि प्रभावी पद्धतीने मांडतात, ज्यामुळे प्रेक्षक त्या कथेशी सहज जोडला जातो. कथेचा हा भाग आपल्याला एका मोठ्या संघर्षासाठी तयार करतो, जिथं माणुसकी आणि भेदभाव आमनेसामने उभे राहणार आहेत. पण त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागतं की मुलांच्या मनात प्रश्न कसे आणि का निर्माण होतात. स्काउटचा एक प्रश्न: लोक एकमेकांपेक्षा वेगळे का असतात? हीच या कथेची आत्मा आहे. हाच प्रश्न तिला मोठं करतो आणि हाच प्रश्न प्रेक्षकांनाही अंतर्मनात डोकावायला भाग पाडतो. ही सुरुवात आपल्यामध्ये एक बीज पेरते: आपण काय विचार करतो आणि का करतो. आपणही एखाद्या बू रॅडलीला न समजता ऐकीव गोष्टींवरून जज केलं आहे का? आपणही समाजाच्या बनवलेल्या चौकटींमध्ये राहून आपल्या मुलांची निरागसता हरवत चाललो आहोत का? या प्रकारे टू किल अ मॉकिंगबर्डचा हा सुरुवातीचा भाग केवळ एक ओळख नाही, तर एक सशक्त भावनिक मंच आहे, जो पुढे जाऊन न्याय आणि नैतिकतेची एक विलक्षण गाथा घडवतो. ही कथा आपल्याला सांगते की परिवर्तन फक्त मोठ्या कृतींनी होत नाही, तर लहानशा प्रश्नांनी आणि निरागस डोळ्यातून पाहिलेल्या सत्यदृष्टीनेही होऊ शकतो. आणि हीच दृष्टी स्काउट, जेम आणि डिल या मुलांमधून आपल्याला आत्मचिंतनाचं एक सुंदर संधी देते. शाळा, समाज आणि वाढती जाणीव. स्काउट फिंचचं शालेय जीवन सुरुवातीपासूनच गोंधळलेलं आणि निराशाजनक ठरतं. शाळा, जिथे ज्ञान मिळण्याची आशा असते, तिथेच तिला अडचणींना सामोरं जावं लागतं. ती आधीपासूनच वाचनात निपुण असते, पण तिची शिक्षिका तिला सांगते की घरच्या घरी शिकणं चुकीचं आहे. विचार करा, एखादं मूल जे शिकण्याच्या ओढीने झपाटलेलं आहे, त्याला शिक्षण संस्था दडपून टाकते. हे किती वेदनादायक आहे. हे दृश्य आपल्यालाही विचार करायला भाग पाडतं. आपण आपल्या शिक्षण पद्धतीत स्वतंत्र विचारांना किती वाव देतो. मॅकोंब या छोट्याशा गावात सामाजिक प्रतिष्ठेचं एक वेगळंच गणित आहे. प्रत्येक कुटुंबाची एक ठरलेली इमेज आहे. फिंच कुटुंबाला आदराने पाहिले जातं, पण काही कुटुंबांना फक्त त्यांचं आर्थिक किंवा जातीय स्थान पाहून तुच्छ लेखलं जातं. स्काउट आणि जेम या समाजाच्या थरांमधून जाताना ही विषमता हळूहळू समजून घेतात. स्काउटला वाटतं, कोणी फक्त गरीब आहे म्हणून तो वाईट असतो का? समाजाच्या अशा ढांच्यांमुळे तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि हे प्रश्नच तिच्या जाणीवेचा पाया बनतात.
ॲटिकस, स्काउटचे वडील, जेव्हा सामाजिक अन्यायांविरोधात उभे राहतात तेव्हा स्काउट आणि जेमला समजतं की वास्तव किती गुंतागुंतीचं आणि कठोर आहे. ॲटिकसच्या आदर्शांनी प्रेरित होऊन ते दोघंही जगाकडे नव्या नजरेने पाहू लागतात. त्यांच्या निरागसतेचा ठेवा हळूहळू जागरूकतेत रूपांतरित होतो. याच काळात बू रॅडली या रहस्यमय पात्राची कथा आणखीन गहिरं रूप घेत जाते. सुरुवातीला तो मुलांच्या कल्पनांमध्ये एक भीषण, अंधारात राहणारा माणूस असतो. पण जसजशी त्यांना झाडाच्या ढोलीतून भेटवस्तू, छोटी खेळणी, चॉकलेट्स, नाणं, घड्याळ मिळायला लागतात तसतशी उत्सुकता वाढते. कोण आहे हा गुप्त देवदूत जो न बोलता त्यांच्याशी संबंध जोडतो? ही कहाणी आपल्याला शिकवते की प्रत्येक गूढ गोष्ट ही घाबरण्यासारखी नसते, काही गूढ माणुसकीच्या स्पर्शाने फुललेली असतात. या टप्प्यावर टू किल अ मॉकिंगबर्ड आपल्याला शिक्षण, समाजाच्या अपेक्षा आणि गूढतेचं एक अद्भुत मिश्रण देतं. स्काउटच्या अनुभवांमधून आपल्याला जाणवतं की ज्ञान केवळ पुस्तकांतूनच नाही, तर समाज, अनुभव आणि नात्यांमधूनही मिळतं. शाळा हे शिक्षणाचं एक अंग असलं तरी खरी परीक्षा समाजातल्या घटनांतून होते, जिथे आपल्याला न्याय, दया आणि समतेचा अर्थ नव्याने समजतो. या प्रवासात प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आपल्याला भावनिक पातळीवर स्पर्श करतो. ही केवळ स्काउटची गोष्ट नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीची कथा आहे जी निरागसतेतून जागरूकतेकडे वाटचाल करते, जी विचार करते, शिकते आणि अन्यायासमोर झुकत नाही. हीच या कथेची आत्मा आहे आणि याच आत्म्याशी आपल्या मनाचं नातं जुळतं. मिस मॉडी आणि नैतिकतेचं परिदृश्य, करुणा, मानवता आणि मानवी प्रतिष्ठेची हळवी गोष्ट. मॅकॉम्बसारख्या एका छोट्या, पूर्वग्रहांनी भरलेल्या गावात, जेथे समाजाच्या रूढी आणि विषमता खोलवर रुजलेल्या आहेत, तिथे एक बाई आपल्या सकारात्मक विचारांनी, सहानुभूतीने आणि निष्ठेने वेगळी ठरते. त्या म्हणजे मिस मॉडी अटकिन्सन. त्या केवळ एक चांगल्या शेजारी नाही, तर त्या स्काउटसारख्या लहान मुलीच्या नैतिक जडणघडणीतील एक मार्गदर्शक ठरतात. शालेय जीवनात स्काउट ज्या गोष्टींमुळे त्रासली आहे, वर्गातील अपमान, शिक्षकांचं दुटप्पी वागणं, समाजातील स्त्री-पुरुष भूमिकांविषयीचे रूढ समज, त्यामध्ये मिस मॉडी तिच्यासाठी एक समजूतदार, विश्वासू मैत्रीण ठरते. त्या स्काउटला शिकवतात की नैतिकता म्हणजे केवळ नियमांचं पालन नव्हे, तर मनाने खरा आणि दुसऱ्यांच्या वेदना समजणारा माणूस होणं म्हणजे नैतिकता होय. मिस मॉडी खूप थेट बोलतात, पण त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये एक खोल अर्थ असतो. त्या स्काउटला सांगतात, तू कोणालाही नीट समजू शकत नाहीस, जोपर्यंत तू त्याच्या जागी उभा राहून, त्याच्या डोळ्यांनी जग पाहिलं नाहीस. हे शब्द ॲटिकस फिंच सुद्धा वारंवार म्हणतात. आणि हीच शिकवण स्काउट आणि जेम यांच्या मनात बू रॅडलीबद्दलचं गोंधळलेले चित्र हळूहळू बदलतं. बू रॅडली हा एक गूढ, भयावह, जवळजवळ भूतासारखा वाटणारा व्यक्ती, जो कधी घराबाहेर पडत नाही, जो कायम अंधारात लपलेला आहे आणि ज्याच्याबद्दल गावात अफवा पसरलेल्या आहेत. सुरुवातीला स्काउट आणि जेम याला भीतीने पाहतात, खेळखेळात त्याच्याबद्दल विनोद करतात, त्याच्यावर टिप्पणी करतात. पण अचानक त्या जुन्या झाडाच्या ढोलीत त्यांना मिळू लागतात काही छोटे छोटे भेटवस्तू, एक खेळण्याची घड्याळ, टॉफी, जुने नाणे. आणि हळूहळू त्यांना जाणवतं की हे सगळं बू रॅडली करत आहे. मिस मॉडी मात्र सुरुवातीपासून बूबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवत नाहीत. त्या म्हणतात, बू रॅडली कधीच कोणालाही त्रास देऊ शकत नाही. कदाचित तो बाहेर येतच नाही कारण त्याला बाहेरच्या क्रूर जगाची कल्पनाच आहे. हा संवाद थेट अंतःकरणाला भिडतो. बू ही केवळ एक गूढ व्यक्तिरेखा नसून एक संवेदनशील माणूस आहे, ज्याला समाजाने समजून घेतल्यामुळे एकाकीपणात ढकललं आहे. या सगळ्या भावनांच्या आणि विचारांच्या पार्श्वभूमीवर येतो एक प्रसंग, मिस मॉडीच्या घराला लागलेली आगीची रात्र. संपूर्ण मॅकॉम्बिया भयावह रात्री एकत्र येतो, घर जळून राख होतं
धूर आणि जळत्या लाकडांचा वास सगळीकडे भरून राहतो. आणि त्या थंडीच्या रात्री स्काउट थरथरत उभी असते. तिच्या खांद्यावर कुणीतरी गुपचूप एक गरम ब्लंकेट ठेवतं. दुसऱ्या दिवशी तिला कळतं की ते कुणीही दुसरं नव्हे तर खुद्द बू रॅडली होता. हा क्षण अतिशय हृदयस्पर्शी आहे, कारण बू कधीही समोर येत नाही, काही बोलत नाही, पण त्याची ती कृती, ती एक छोटीशी दयाळू हालचाल फार मोठं चित्र उभं करते. समाजाने ज्याला असामान्य, विचित्र ठरवलं, त्यानेच संकटात एका निष्पाप मुलीला मूक मदत केली. ही कृती दाखवते की खरी माणुसकी ही गोंगाट करत नाही, तीन बोलता, शिस्तबद्ध आणि नम्रतेने व्यक्त होते. या साया प्रसंगांमधून आपल्याला तीन मोलाचे संदेश मिळतात: सहानुभूती, दयाळूपणा आणि मानवी प्रतिष्ठा. सहानुभूती म्हणजे केवळ दुसऱ्याच्या दुःखावर शोक करणं नाही, तर त्याची परिस्थिती समजून घेणं. मिस मॉडी आपल्याला शिकवतात की कोणालाही समजून घ्यायचं असेल तर त्याच्या मनस्थितीत जावं लागतं. बू रॅडली याबाबत त्यांनी दाखवलेली समजूत ही सहानुभूतीचं उत्तम उदाहरण आहे. दयाळूपणा म्हणजे आपल्याला फायदा होता दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे येणं. अगदी बू रॅडलीसारखं, ज्याने थंडीत एका लहान मुलीला सांगता संरक्षण दिलं. आणि तिसरं, मानवी प्रतिष्ठा. प्रत्येक व्यक्तीला समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क असतो, मग तो समाजाच्या मानकांमध्ये बसतो की नाही हे महत्त्वाचं नाही. टू किल अ मॉकिंगबर्ड आपल्याला अशा वेळेला खूप महत्त्वाचं भान करून देतं, जेव्हा आपण समाजातील भेदभाव, असहिष्णुता आणि रूढींच्या भोव्यात हरवतो. हे प्रसंग आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपल्या आजूबाजूला किती बू रॅडली आहे, जे एकटे आहे, जे वंचित आहे, पण जे आतून सच्चे आहे. मिस मॉडी आणि बू रॅडली ही दोन पात्रं केवळ उपकथानकाचा भाग नाही, तर ही कथानकाला आत्मा देतात. त्यांचं अस्तित्व आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतं की आपण खरोखर किती संवेदनशील आहोत. आपण कोणाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? की आपणही त्या समाजाचा भाग आहोत जो वेगळेपणाला वेगळं ठरवून बाजूला ढकलतो. ही कथा आणि हे क्षण केवळ साहित्याचा भाग नाहीत, ही आपली स्वतःची परीक्षा आहे. आणि एक अशी शिकवण जी काळात हरवू नये. जेव्हा अटिकस फिंच टॉम रॉबिन्सनचा खटला लढण्याचा निर्णय घेतो, तेव्हा केवळ एक कायदेशीर प्रकरणच उभं राहत नाही, तर संपूर्ण मॅकॉम्ब शहराच्या नैतिक मूल्यांची परीक्षा सुरू होते. टॉम रॉबिन्सन, एक कृष्णवर्णीय मजूर, त्याच्यावर एका गोया मुलीवर बलात्काराचा खोटा आरोप लावला जातो. आणि अटिकस, जो की एक प्रामाणिक, कणखर आणि सुसंस्कृत वकील आहे, तो या प्रकरणात टॉमचा बचाव करणार असल्याचं घोषित करतो. ही घोषणा म्हणजे एक स्फोटक निर्णय होता, एक असा निर्णय जो समाजाच्या रूढी, वंशभेद आणि जातीयतेच्या विरोधात होता. जेव्हा अटिक्सने ही जबाबदारी स्वीकारली, तेव्हा संपूर्ण मॅकॉम्बमध्ये खळबळ माजली. लोकांना वाटलं की एका गोया व्यक्तीने एका कृष्णवर्णीय माणसाचं समर्थन करणं हे म्हणजे समाजाच्या विरोधात जाणं आहे. अटिक्सच्या मुलांना, स्काउट आणि जेम यांना शाळेत आणि शेजारधाऱ्यांकडून टिंगलटवाळी, घृणा आणि अवहेलना सहन करावी लागते. एका निष्पाप मुलीला, स्काउटला, समजतं की जगात अन्याय किती खोलवर रुजला आहे. ती स्वतःला विचारते, बाबा चुकीचं का करत आहेत? पण त्याच वेळी ती अटिक्सच्या डोळ्यांतली शांतता, ठामपणा आणि नीतिमूल्यांचं तेज पाहते आणि तिच्या मनात वडिलांबद्दलचा आदर अधिक गद्द होतो. अटिकस फिंचचं पात्र या क्षणी आपल्या संपूर्ण तेजात उभं राहतं, एक असा माणूस जो समाजाच्या अन्यायाविरुद्ध उभा राहतो. तो लढतो नुसता कायद्याने नाही, तर सत्य आणि न्यायासाठी. त्याचा आवाज कोर्टात नाही तर संपूर्ण मानवी समाजासाठी असतो. त्याचं म्हणणं असतं, सत्य हे रंग पाहत नाही, ते फक्त नजरेला आणि मनाला जाणवतं, आणि त्याचं हे तत्वज्ञान केवळ वकिलीपुरतं मर्यादित राहत नाही, ते त्याच्या प्रत्येक कृतीत, त्याच्या मुलांच्या संस्कारांमध्ये आणि त्याच्या वागणुकीत दिसतं.
या खटल्याने स्काउट आणि जेमचं बालपण एका वेगळ्याच वास्तवाशी भिडतं, जिथं न्याय म्हणजे केवळ कायद्याने मिळणारं उत्तर नसतं, तर तो एक संघर्ष असतो समाजाच्या पूर्वग्रहांविरुद्ध, लोकांच्या दृष्टिकोनांविरुद्ध आणि अनेक वेळा स्वतःच्या असुरक्षिततेविरुद्ध सुद्धा. अटिक्सचा संघर्ष केवळ कोर्टात नसतो, तो शेजाऱ्यांच्या कटाक्षात असतो, समाजाच्या कुजबुजीत असतो आणि स्वतःच्या मुलांच्या प्रश्नांमध्ये असतो. टॉम रॉबिन्सनचा खटला हे या कथेचं नैतिक केंद्रबिंदू आहे. एक अशा समाजात जिथं कृष्णवर्णीय असणं हेच एक गुन्हा मानलं जातं, अटिकस सत्याचा, मानवतेचा आणि नीतिमत्तेचा आवाज बनतो. त्याचा आत्मविश्वास, त्याचं सौम्यपण ठाम बोलणं आणि त्याचं नैतिक बळ हे सगळं मिळून तो एक नैतिक नायक बनतो. या प्रकरणातून लेखक हार्पर ली आपल्याला दाखवतात की खरं धैर्य म्हणजे जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही हराल, पण तरीही तुम्ही लढा देण्याचा निर्णय घेता, कारण तेच योग्य आहे. या टप्प्यावर टू किल अ मॉकिंगबर्ड केवळ एका छोट्याशा शहरातील एका खटल्याची कथा उरत नाही, ती बनते मानवी विवेकाची, न्यायाची आणि असमानतेविरुद्धच्या संघर्षाची एक अमरगाथा. अटिकस आपल्याला शिकवतो की आपल्या मुलांना जर योग्य मूल्य द्यायची असतील तर आपल्यालाच आधी नीतिमत्तेचा आदर्श निर्माण करावा लागेल. अटिक्सने तो आदर्श उभा केला, संपूर्ण ताकदीने, आत्म्याच्या गाभ्यापासून. ही कथा प्रत्येक वाचकाच्या हृदयाला भिडते, कारण प्रत्येकाला कुठे ना कुठे असा संघर्ष करावा लागतो जेव्हा सत्याला स्वीकारणं सोपं नसतं, पण आवश्यक असतं. अटिकस फिंच या पात्राच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं की खरं शौर्य म्हणजे भीती असून सुद्धा पुढे जाणं. हीच त्या कथेची खरी ताकद आहे आणि म्हणूनच टू किल अ मॉकिंगबर्ड ही केवळ एक कादंबरी नाही, ती एक जीवनदृष्टी आहे, एक बोध आहे आणि एक आवाहन आहे आपल्याला न्यायाच्या बाजूने उभं राहण्यासाठी. मुलांच्या दृष्टिकोनात बदल. या कथेच्या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलांच्या विचारसरणीत झालेला बदल. अटिक्सने स्काउट आणि जेम यांना एखाद्याच्या पायात चालून पहा ही शिकवण दिली आणि त्याचा खोलवर परिणाम झाला. जग आणि माणसांना समजून घेण्याचा एक नवा दृष्टिकोन त्यांना मिळाला. दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा हे अटिकसचं तत्वज्ञान केवळ सल्ला नव्हतं, तर जगण्याची एक सजीव आणि संवेदनशील पद्धत होती. जेम हळूहळू भावनिकदृष्ट्या परिपक्व होत जातो. त्याच्या मनात समाजातील अन्यायाविषयी एक तीव्र जाणीव निर्माण होते. स्काउट अजूनही थोडीशी निरागस आहे, पण जेम आता प्रश्न विचारतो, समाज हे असं का वागतं? माणसं अन्याय का सहन करतात? बाल्य आणि वास्तव यांच्यातला संघर्ष इथे अधोरेखित होतो. त्यांच्या आयुष्यात बालपणाची निरागसता थोडीफार हरवते आणि त्या जागी वास्तवाच्या खडतर अनुभवांनी जागा घेतली जाते. कॅल्पर्निया, जी त्यांच्या घरातली काळजीवाहू आहे, ती स्काउट आणि जेमला तिच्या काळ्या चर्चमध्ये घेऊन जाते. हा अनुभव त्यांच्या दृष्टीने डोळे उघडणारा ठरतो. ते पाहतात की जिथे समाज वर्णद्वेषाने विभागलेला आहे, तिथेही माणुसकी, श्रद्धा आणि प्रेम किती गहिरे असू शकते. कॅल्पर्नियाच्या जगात डोकावण्याची त्यांना ही पहिली संधी असते आणि या भेटीमुळे त्यांच्या समजुतीत फरक पडतो. ही एक जागृती होती, एक अशी गोष्ट जी पुस्तकाच्या थीम्समध्ये खोलवर रुजलेली आहे. आणखी एक महत्त्वाची पात्र या टप्प्यावर दाखल होते, ऑन्ट अलेक्झांड्रा. ती फिंच कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेवर भर देते. तिच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठा, वंश, परंपरा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ती स्काउटला एक खरी लेडी बनवण्याचा प्रयत्न करते, पण स्काउटचं मन तिच्या बंधनांमध्ये गुंतत नाही. इथे परंपरेचा संघर्ष आणि नैतिक मूल्यांचा संघर्ष अधोरेखित होतो. ऑन्ट अलेक्झांड्रा जणू परंपरेचं प्रतिनिधित्व करते, तर अटिकस आणि मूलनैतिकतेचं. त्यांच्या दरम्यान असलेला हा तणाव एका व्यापक सामाजिक चित्राची झलक देतो. या सर्व घटनांमधून स्पष्टपणे समजतं की
ही गोष्ट केवळ लहान मुलांच्या साहसांची नाही, तर ती त्यांच्या अंतःकरणात सुरू असलेल्या परिवर्तनाची आहे. शिक्षण, अनुभव, माणसांबद्दलची समज आणि आकलन हे सारे घटक त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी कारणीभूत ठरतात. टू किल अ मॉकिंगबर्ड ही कादंबरी एका सामाजिक बदलाचा आणि वैयक्तिक जागृतीचा अविस्मरणीय प्रवास उलगडते. ही कहाणी आपल्याला विचार करायला लावते, आपला दृष्टिकोन किती संकुचित आहे. आपण दुसऱ्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहतो का? आणि या साया विचारांमधून आपल्याला उमगतं, वाढणं म्हणजे फक्त वय वाढणं नाही, तर समज आणि संवेदना यांची खोल जाण हीच खरी प्रगती आहे. न्यायालयीन खटल्याची सुरुवात होते आणि त्याचबरोबर टू किल अ मॉकिंगबर्ड या कादंबरीच्या मध्यवर्ती संघर्षाचा उलगडा होतो. ही कथा केवळ एका खटल्याची नव्हे, तर समाजातील अन्यायाची, वर्णद्वेषाची आणि नैतिक अंधत्वाची आहे. ज्या क्षणी टॉम रॉबिन्सनवर बलात्काराचा आरोप ठेवला जातो, तेव्हा संपूर्ण मेकॉम्ब गावाची नैतिकता आणि समज समाजासमोर उघडी पडते. या प्रकरणाची सुरुवात कोर्टाच्या दारात उभ्या राहिलेल्या गर्दीपासून होते. सगळ्यांना हे प्रकरण बघायचं आहे, काहींना केवळ मनोरंजन म्हणून, तर काहींना सत्य शोधण्यासाठी. स्काउट, जेम आणि त्यांचे मित्रसुद्धा या प्रक्रियेचे साक्षीदार होतात. कोर्टात ज्या क्षणी बॉब युएल आपल्या खोट्या कहाण्यांसह साक्ष देतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा द्वेष, अहंकार आणि पांढऱ्या वर्चस्वाचा फाजील अभिमान ठळकपणे दिसतो. तो स्वतःला पीडित म्हणून दाखवतो आणि त्याची मुलगी मेला सुद्धा अशाच प्रकारे साक्ष देते. तिच्या साक्षीत भय, द्विधा आणि एक प्रकारचा मानसिक संघर्ष आहे. परंतु या सर्व अंधारावर प्रकाश टाकतो आर्टिकस फिंच. आर्टिकस फक्त एक वकील नाही, तो सत्याचा एक तेजस्वी दीप आहे. जेव्हा तो साक्ष्यांमधून सत्य उघड करतो की मेला टॉम रॉबिन्सनकडे आकर्षित झाली होती आणि जेव्हा तिच्या वडिलांनी तिला पकडलं, तेव्हा त्यांनी रागात येऊन टॉमवर खोटा आरोप ठेवला, तेव्हा संपूर्ण न्यायालय स्तब्ध होतं. आर्टिकसच्या आवाजात केवळ वकिली कौशल्य नाही, तर एक नैतिक ताकद आहे. त्याचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक मुद्दा न्याय आणि मानवतेसाठी झगडणाऱ्या एका वीराचं प्रतीक आहे. पण दुर्दैव असं की या सगळ्या साक्ष्यांनंतरही वर्णद्वेषाची झाक पडलेली असते न्यायाधीशांच्या, शपथ घेतलेल्या साक्षीदारांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांवर. टॉम रॉबिन्सन निर्दोष असतानाही त्याला दोषी ठरवलं जातं. हे क्षण खूप वेदनादायक आहेत, स्काउट आणि जेम यांच्यासाठी, प्रेक्षकांसाठी आणि आपल्यासाठीही. कारण आपण साक्ष आहोत एका अशा समाजव्यवस्थेची, जिथं त्वचेचा रंग नैतिकतेच्या किमतीपेक्षा मोठा मानला जातो. या सगळ्या प्रसंगात काही अतिशय खोल भावनिक पैलू आहेत. सत्य आणि खोट्याचा संघर्ष, आर्टिकसने उघड केलेलं सत्य आणि युएल कुटुंबाच्या खोट्या आरोपांमध्ये प्रेक्षकांना वैचारिक संघर्ष अनुभवायला मिळतो. पूर्वग्रहांची मानसिकता. मेकॉम्बमधील अनेक नागरिक टॉम रॉबिन्सनला केवळ त्याच्या त्वचेच्या रंगामुळे दोषी ठरवतात. यातून सामाजिक मानसिकतेचं भयावह चित्र दिसतं. नैतिक अंधत्व, न्यायालयात सत्य उघड असून सुद्धा ते स्वीकारायची मानसिकता नसणे, हाच खरा अंधार आहे. या सर्वांमधून टू किल अ मॉकिंगबर्ड आपल्याला शिकवते की न्याय, समजूतदारपणा आणि मानवतेसाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायला हवं. आर्टिकस फिंचसारखं धैर्य प्रत्येकाच्या मनात असावं लागेल. या खटल्यातून स्काउट आणि जेमसुद्धा मोठे होतात, भावनिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या. या भागाचा शेवट एक खोल विचारास प्रवृत्त करतो. सत्याला उघड करणं पुरेसं नाही, ते स्वीकारणं आणि त्यानुसार कृती करणं हे ख्या परिवर्तनाचं मूळ आहे. आणि हेच शिकवतं की आपल्या समाजात न्यायाची खरी चाचणी त्या क्षणी होते, जेव्हा आपण अल्पसंख्याक, दुर्बल आणि निःस्वार्थ सत्यासाठी उभं राहतो. ही कथा फक्त एका काळात घडलेली नसून ती आजही आपल्या आजूबाजूला घडते आहे. म्हणूनच
अटिकसच्या आवाजातून उमटणाऱ्या त्या सत्याच्या हाकेला आपण आजही ऐकायला हवं, कारण सत्याचं सामर्थ्य हे नेहमीच शाश्वत असतं. कोर्टात स्पष्ट पुरावे सादर झाले होते. अटिकस फिंचने ताकदीनं आणि ठामपणे आपली बाजू मांडली होती. टॉम रॉबिन्सन निष्पाप आहे हे सर्वांना माहीत होतं, तरीही निकाल आला, दोषी. हा एक शब्द टॉम रॉबिन्सनच्या जीवनावर एक काळा शिक्का होता आणि त्याचबरोबर स्काउट आणि जेम या निष्पाप मुलांच्या मनातील निरागसतेचा पूर्णतः अंत करणारा क्षण होता. टू किल अ मॉकिंगबर्ड या कादंबरीतील हा प्रसंग अत्यंत वेदनादायक, अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा आहे, जो हे दाखवून देतो की न्यायव्यवस्था अनेक वेळा सामाजिक भेदभाव आणि पूर्वग्रहांसमोर हतबल ठरते. स्पष्ट पुरावे असूनही दोषी ठरवला जाणं, न्यायाची निर्घृण हत्या. अटिकसने मेला युएलच्या खोटेपणाचं भांडाफोड केलं. टॉमचे डाव हात अपंग असल्यामुळे तो मारहाण करूच शकत नाही, हेही सिद्ध झालं. तरीही निर्णय न्यायावर नव्हे तर वर्णद्वेषावर आधारित होता. कोर्टात निर्णय ऐकवताच एक गूढ शांतता पसरते, एक अशी शांतता जी अंतःकरणाला हादरवून टाकते. हा क्षण केवळ टॉमसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी आरशासारखा आहे, जो दाखवतो की कितीही सत्य समोर आलं तरी काही माणस त्यावर डोळेझाक करतात. स्काउट आणि जेमच्या निरागसतेचा अंत, बालमनाचं तुटणं. स्काउट आणि जेमसाठी त्यांचा बाबा अटिकस म्हणजे न्याय, सचोटी आणि आदर्श यांचा जिवंत प्रतीक होता. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या बाबांनी एवढं सगळं करूनही न्याय मिळत नाही, तेव्हा त्यांची संपूर्ण समजच ढासळून पडते. जेमचा राग, त्याचं रडणं आणि त्याचे शब्द हे न्याय नाही. हे केवळ भावनिक प्रतिक्रिया नव्हे, तर एका नव्या वास्तवाची ओळख आहे. या घटनेमुळे त्यांची बालसुलभ समज धुळीत मिळते आणि त्याचबरोबर वाचकांच्या मनात सुद्धा अस्वस्थतेचा जन्म होतो. जेव्हा लहान मूल न्यायावरचा विश्वास गमावतात, तेव्हा समाजाचं भवितव्य धोक्यात आलं, हे मान्य करावंच लागतं. टॉम रॉबिन्सनचा मृत्यू, आशेचा अखेरचा क्षण. न्यायालयीन निर्णयानंतर टॉमला तुरुंगात डांबण्यात येतं. पण आतून तो पूर्णपणे खचलेला असतो. एक दिवस तो तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याला वाटत असावं की जर समाज त्याला न्याय देत नसेल तर तो स्वतःसाठी तो न्याय मिळवेल. पण त्याच्यावर गोळीबार होतो. 1-2 नाही, तब्बल 17 गोळ्या. एका अपंग, निःशस्त्र व्यक्तीला मारण्यासाठी इतक्या गोळ्यांची गरज होती का? नाही. ही केवळ कायद्याच्या नावाखाली झालेली हत्या होती, जी समाजात दडलेल्या वर्णद्वेषाच्या राक्षसाचं भीषण रूप दाखवून जाते. टॉमचा मृत्यू ही फक्त एका माणसाची नाही, तर न्याय आणि मानवतेची हत्या होती. मुख्य थीम, निरागसतेचा अंत आणि न्यायव्यवस्थेची अपयश. या संपूर्ण प्रसंगामधून 2 गहन आणि कटू सत्ये उघड होतात. एक म्हणजे निरागसतेचा अंत आणि दुसरं म्हणजे न्यायाचा पराभव. निरागसतेचा अंत केवळ टॉमपुरता मर्यादित नाही. स्काउट, जेम आणि वाचक सगळ्यांच्याच मनात तो भेद निर्माण करतो. आपण समजत होतो की सत्य जिंकतं, पण खरं म्हणजे सत्याला हार पत्करावी लागते जेव्हा न्यायाची जागा पक्षपात घेतो. न्यायव्यवस्थेचं अपयश म्हणजेच अटिकसच्या सर्व प्रयत्नांचा निष्फळ ठरणं. कोर्टासारखी संस्था जर समाजाच्या पूर्वग्रहांपुढे झुकते तर तिथे न्याय उरतोच कुठे? प्रेक्षकांसाठी आत्मपरीक्षण, आपण खरंच वेगळे आहोत का? या कथेतील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा नाही की काय झालं, तर हा आहे की आज आपण काही वेगळं करतो का? आजही समाजात असे अनेक टॉम रॉबिन्सन आहेत जे जात, धर्म, वर्ग यांवरून अन्याय सहन करतात. आजही अनेक अटिकससारखे लोक आहेत जे सत्यासाठी लढतात, पण त्यांना लढाई एकट्यानेच लढावी लागते. अटिकसचा आवाज आजही घुमतोय. टू किल अ मॉकिंगबर्ड ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, ती आपल्या समाजाची गोष्ट आहे.
टॉम रॉबिन्सनची हत्या ही त्या समाजाची लाज आहे ज्याने सत्य ऐकूनही डोळेझाक केली. स्काउट आणि जेमचं निरागस मन तुटणं ही आपल्या भविष्याची धोक्याची घंटा आहे. अटिकसच्या रूपानं आपल्याला आठवण करून दिली जाते की कधी कधी सगळं गमावण्याची जाणीव असूनही सत्यासाठी लढणं हेच खरं धैर्य असतं. आज प्रत्येक समाजात अटिकस हवाय, जो अन्यायाविरुद्ध उभा राहील, जो कधीही वाकणार नाही आणि जो समाजाला आरसा दाखवत राहील. सत्य अमर आहे, त्याला केवळ आवाज द्या. बॉब युएलचा सूड, कायरतेचा चेहरा आणि अनोळखी नायकाची उद्युक्तता. कधी कधी माणसाच्या सर्वात मोठ्या कमकुवतपणाचं मूळ त्याच्या अहंकारात असतं आणि जेव्हा हा अहंकार सत्याच्या प्रकाशात उघड होतो तेव्हा तो सूडाच्या आगीत होरपळतो. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे बॉब युएल. न्यायालयात अटिकस फिंचने त्याच्या खोट्या साक्षीला उघड केलं आणि त्याचं खोट जगजाहीर केलं. त्या क्षणापासून युएलच्या मनात एकच भावना होती, सूड. हा सूड न्यायासाठी नव्हता, तर त्याच्या जखमी अहंकाराच्या समाधानासाठी होता. अटिकसने टॉम रॉबिन्सनच्या खटल्यात युएलच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला. युएलला न्यायालयात अपमानित वाटलं आणि त्याचा अहंकार चुरगाळला गेला. पण लक्षात घ्या, हा अहंकार सत्यावर आधारित नव्हता, तर खोट्या अभिमानावर आधारित होता. अटिकसने त्याला त्याचं खरं रूप दाखवलं, एक कायर, खोटारडा आणि द्वेषाने भरलेला माणूस. या अपमानानंतर युएलने अटिकस आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली. एक शांत आणि सभ्य समाजात हा धोका हळूहळू विषासारखा पसरू लागला. युएल अटिकसला उघड धमक्या देतो, कोर्टाच्या बाहेर त्याच्यावर थुंकतो, त्यांच्या घराच्या आसपास फिरतो आणि अगदी अटिकसच्या मुलांवरही वाईट नजर ठेवतो. हे सर्व त्याच्या द्वेषातून आणि सूडाच्या भावनेतून होतं. तो जाणून होता की तो अटिकसचं काही वाईट करू शकत नाही, म्हणून त्याने त्यांच्या सर्वात कमजोर भागाला लक्ष्य केलं, त्यांची मुलं. स्काउट आणि जेमच्या निरागस जीवनावर धोका मंडळू लागतो. अटिकस सतर्क राहतो, पण समाजाच्या नजरेपासून लपलेला हा धोका सतत वाढत जातो. आणि मग येते हॅलोवीनची रात्र, जी मुलांसाठी मजा आणि उत्साहाने भरलेली असते. ती फिंच कुटुंबासाठी भयावह आणि वेदनादायक ठरते. स्काउट आणि जेम जेव्हा शाळेतून परत येत असतात तेव्हा एक अंधारी सावली त्यांचा पाठलाग करते. अंधारात अचानक हल्ला होतो. जेम गंभीर जखमी होतो. स्काउटच्या पोशाखामुळे ती थोडक्यात बचावते, पण हा हल्ला जीवघेणा होता. आणि हे सर्व एका माणसाच्या कायरतेचा आणि द्वेषाचा परिणाम होता, बॉब युएलचा. पण त्याच वेळी कथेत एक अनोळखी नायक प्रकट होतो. बो रॅडली, जो व्यक्ती समाजाने वर्षानुवर्षे दुर्लक्षित केला होता, तो या संकटाच्या वेळी पुढे येतो. बो रॅडली, ज्याने कधी कोणाकडून काही मागितलं नाही, ज्याने आपल्या घराच्या 4 भिंतींपलीकडे फारस काही पाहिलं नव्हतं, तो त्या रात्री केवळ बाहेर येत नाही, तर मुलांचं प्राण वाचवतो. तो युएलशी झुंजतो आणि त्याला ठार करतो. हा एक असा क्षण आहे जिथे कायरता आणि वीरता समोरासमोर उभ्या राहतात आणि विजय होतो त्या वीरतेचा, जी सांगितलेली होती, पाहिलेली होती, पण पूर्णपणे खरी होती. या घटनेतून आपल्याला 2 महत्त्वाचे संदेश मिळतात. पहिला, द्वेष माणसाला कायर बनवतो आणि दुसरा, खरा नायक नेहमीच दिसत नाही. बॉब युएलचा सूड शेवटी त्याचं पतन ठरतो. आणि बो रॅडली, जो अनेक वर्षे रहस्यमय होता, त्या रात्री एक नायक म्हणून उभा राहतो. तो नायक, ज्याला कोणत्याही पुरस्काराची किंवा प्रशंसेची अपेक्षा नव्हती, फक्त मानवतेच्या हाकेला प्रतिसाद देऊन पुढे आला. ही संपूर्ण कथा आपल्याला एक शक्तिशाली आणि अंतर्मनाला भिडणारा अनुभव देते. आपण विचार करतो की वाईट शक्ती मोठ्या असतात, पण जेव्हा चांगुलपणा उभा राहतो तेव्हा तो सर्व अंधाराला प्रकाशाने भरतो. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला विचारलं की एकटं माणूस काय करू शकतं,
तर त्यांना बू रॅडलीची कथा सांगा. कारण कधी कधी सर्वात शांत माणसंही सर्वात मोठं वादळ बनतात. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला विचारलं की एकटं माणूस काय करू शकतं, तर त्यांना बू रॅडलीची कथा सांगा. कारण कधी कधी सर्वात शांत माणसंही सर्वात मोठं वादळ बनतात. द्वेष हरला आणि एक अनोळखी नायक जिंकला. बू रॅडलीचं सत्य बाहेर येतं एक अनपेक्षित नायकाच्या कहाणीची सांगता. हॅलोवीनच्या रात्री जेव्हा स्काउट आणि जेमवर अचानक हल्ला होतो, तेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह होते. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये अंधारातून एक अनपेक्षित व्यक्ती पुढे येतो, बू रॅडली. तो एकटा, शांत आणि समाजापासून अलिप्त असलेला व्यक्ती, जो अनेकांच्या मनात फक्त अफवा आणि भीतीचा विषय होता. पण त्या रात्री तो खरं नायक ठरतो. जेव्हा बॉब युएल स्काउट आणि जेमला मारण्यासाठी त्यांच्यावर झडप घालतो, तेव्हा बू रॅडली त्यांना वाचवतो आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बॉब युएलला ठार करतो. ही घटना केवळ एका हल्ल्याचं उत्तर नाही, ती माणुसकीच्या एका अनोख्या रूपाची साक्ष आहे. बूने कोणतीही प्रसिद्धी, कौतुक किंवा सन्मानाची अपेक्षा न करता ही कृती केली. त्याचं हे शौर्य म्हणजे खरं धैर्य, जे दृश्यमान नसतं, पण वेळ आली की सामर्थ्यानं उभं राहतं. या प्रसंगानंतर शेरिफ हेक टेट घटनास्थळी येतो. त्याला जेव्हा समजतं की बॉब युएल बू रॅडलीच्या हस्ते मारला गेला आहे, तेव्हा तो निर्णय घेतो की हे सत्य बाहेर जाऊ नये. लेट द डेड बरी द डेड हे त्याचं वाक्य खूप अर्थपूर्ण ठरतं. हेक टेट मानतो की बूला समाजाच्या नजरेत आणणं म्हणजे त्याला पुन्हा एका आघाताला सामोरं जाणं. म्हणून तो ही घटना स्वतःच्या नोंदीवर एक अपघात म्हणून लिहितो. हे निर्णय आपल्या समाजव्यवस्थेतील खऱ्या नायकांची जपणूक कशी करावी याचा आदर्श ठरतो. या सर्व घटनांनंतर स्काउटची बू रॅडलीशी भेट होते आणि ही भेट अत्यंत भावस्पर्शी ठरते. ज्याच्याबद्दल तिने अनेक कहाण्या ऐकल्या होत्या, ज्याच्याविषयी मनात भीती होती, तो व्यक्ती प्रत्यक्षात अत्यंत संवेदनशील, दयाळू आणि माणुसकीने भरलेला असतो. स्काउट बूच्या डोळ्यातून जग पाहते आणि तिला ॲटिक्सने शिकवलेली ती महत्वाची गोष्ट पूर्णपणे उमजते. एखाद्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या बुटांमध्ये शिरून चालून बघा. ही घटना टू किल अ मॉकिंगबर्ड कथेच्या सर्वात सुंदर आणि भावनिक क्षणांपैकी एक आहे. येथे लेखकाने दाखवले आहे की खरे नायक हे उघडपणे नाही, तर शांतपणे, प्रेमाने आणि निस्वार्थपणे कार्य करतात. बू रॅडली म्हणजे या सगळ्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. या प्रसंगांमधून आपल्याला काही महत्वाचे मुद्दे शिकायला मिळतात. 1. मुक्तता आणि उद्धार. रिडेम्पशन. समाजाने दुर्लक्षित केलेला बू अखेरीस एक उद्धारकर्ता ठरतो. ही बाब आपल्याला शिकवते की प्रत्येक माणसात एक सकारात्मक बदल घडू शकतो. 2. खरा शौर्य. ट्रू ब्रेवरी. बू रॅडलीचं धैर्य हे अशा प्रकारचं आहे जे प्रसिद्धीसाठी नाही, तर ख्या नैतिक मूल्यांसाठी उभं राहतं. तो समाजाच्या भीतीवर मात करून चांगुलपणा दाखवतो. 3. माणुसकीचा स्पर्श. ह्युमन कनेक्शन. स्काउट आणि बू यांच्यातील भेट एका खोल माणुसकीच्या नात्याची सुरुवात ठरते. जेव्हा भीती दूर होते, तेव्हा समजून घेण्याची जागा निर्माण होते. या भागातून प्रेक्षकांना समजतं की खरं धैर्य, माणुसकी आणि करुणा या गोष्टी फार शांत आणि विनम्र असू शकतात, पण त्यांचं सामर्थ्य असीम असतं. हेच तर आहे या कथेचं अंतिम सार, की ख्या न्यायासाठी लढा दिला पाहिजे, पण तो लढा सहानुभूती, समजूतदारपणा आणि प्रेमाच्या मार्गाने दिला तरच तो खरं परिवर्तन घडवतो. टू किल अ मॉकिंगबर्ड ही कथा येथे संपते, पण तिचा प्रभाव आपल्या मनात खोलवर रुंजी घालतो. ही एक अशी गोष्ट आहे जी केवळ एका पुस्तकापुरती मर्यादित नाही, ती आपल्याला आयुष्यभर शिकवत राहते की खरं सामर्थ्य हे बाह्य रूपात नाही, तर अंतःकरणात असतं. शेवटचा विचार आणि अटिकसची शिकवण.
कथेच्या शेवटी स्काउट स्वतःच्या अनुभवांवर विचार करते आणि ॲटिक्सने तिला दिलेली शिकवण अधिक खोलवर समजते. कोणाला नीट समजून घ्यायचं असेल तर त्याच्या जागेवर जाऊन त्याच्या डोळ्यातून पहा. ही एक साधी पण अत्यंत प्रभावी शिकवण आहे. स्काउटने जसेचे जग पाहिले तसं तिने समजून घेतलं की प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीमागे एक कारण असतं आणि त्याला समजून घेण्याची गरज आहे. ही शिकवण तिच्यासाठी केवळ वडिलांची सांगड नाही, तर ती तिच्या जीवनाचा पाया ठरते. कथेचा शेवट न्याय, करुणा आणि समजूतदारीचा संदेश. टू किल अ मॉकिंगबर्डचा शेवट अगदी हळूवार पण परिणामकारक आहे. टॉम रॉबिन्सनसारख्या निर्दोष व्यक्तीवर अन्याय होतो, पण त्याच वेळी ॲटिकससारखे लोक आपली नैतिकता सोडता न्यायासाठी उभे राहतात. स्काउटची अंतर्मनातील प्रगल्भता तिच्या नजरेतून स्पष्ट होते. ती समजते की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, फक्त बाह्यदृष्टीने निर्णय घेणं चुकीचं आहे. ही समजूतदारी समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कथेमधील शिकवण आणि तिचं आजच्या समाजाशी नातं. आजच्या काळात ही कथा अधिक अर्थपूर्ण वाटते. वंशभेद, सामाजिक अन्याय आणि पूर्वग्रह आजही आपल्याला त्रास देतात. पण या कथेच्या माध्यमातून आपण हे शिकतो की बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो. ॲटिकससारखे लोक आपल्याला प्रेरणा देतात की आपणही आपल्या समाजात काहीतरी सकारात्मक घडवू शकतो. स्काउट आणि जेम्ससारखी मुले आपल्या दृष्टिकोनातून बदल घडवू शकतात. भावनिक प्रभाव आणि पात्रांची मनोभूमिका. कथा केवळ घटनांवर आधारित नाही, तर ती पात्रांच्या भावनिक प्रवासावरही आधारलेली आहे. स्काउटचं बालपण निरागस होतं, पण जशा घटना घडतात तिचं विचारविश्व विस्तृत होतं. ती जेव्हा बू रॅडलीला शेवटी पाहते तेव्हा तिचा दृष्टिकोन बदलतो. ती समजते की ख्या शौर्याला आवाज, प्रसिद्धी किंवा ओळख लागतेच असं नाही. कधी कधी शांततेतही महानता दडलेली असते. नैतिक मूल्यांची अनंत गरज. कथेतील ॲटिकसचा आदर्श आपल्या समाजाला दिशादर्शक ठरतो. तो मुलांना केवळ कायद्याचं शिक्षण देत नाही, तर आयुष्य जगण्याची कला शिकवतो. प्रामाणिकपणा, संवेदना आणि निर्भयता. याच मूल्यांमुळे तो एक आदर्श वडील आणि एक जबाबदार नागरिक ठरतो. हीच मूल्यं आजही आवश्यक आहेत. निष्कर्ष. कथा जेव्हा जीवनाचा आरसा ठरते. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ती आपल्या अंतर्मनाला विचार करायला भाग पाडते. समाजातील अन्याय, लोकांचे पूर्वग्रह आणि त्यांना समजून घेण्याची गरज या सगळ्याचं अत्यंत प्रभावी चित्रण यात आहे. स्काउटच्या बालपणाच्या नजरेतून आपण हे पाहतो आणि आपल्यालाही समजतं की प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीमागे एक कथा असते. शेवटी हेच म्हणावंसं वाटतं, समजून घेणं हेच खरे शौर्य आहे.